मराठीतील ख्यातनाम लेखक व. पु. काळे ह्यांचं कर्मचारी या पुस्तकामधील पंतवैद्य ही कथा मी आज तुमच्यासाठी वाचणार आहे. तर चला सुरू करूया. काही सतावणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न. तो प्रश्न कसा सोडवावा हे कळत नाही. बरं, तसं म्हणावं तर मी प्रवास बराच केला आहे. पुणे मुंबई रेल्वे भाडं ₹2.25 होतं आणि तरीही रिझर्वेशन करावं लागत नसतानाच्या काळापासून मी प्रवास करतो. उतारू या खऱ्या अर्थाने उतारू म्हणजे गाडीतून उतरणारा होता त्या काळापासून कंगवे, गॉगल्स, मगनलाल चिक्की, बटाटे वडा, लहान मुलांची खेळणी, पुस्तकं इत्यादी दुकानदार कर्कश आवाजात छळत नव्हते तेव्हापासून प्रवास करतोय. थोडक्यात म्हणजे प्रवास करणारा हा गुन्हेगारांसारखा वागवला जात नव्हता आणि तरीही भारतीय रेल्वे ही जनतेची संपत्ती नव्हती तेव्हापासून मी प्रवास करतोय. तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. 4 तास प्रवासात बसायला मिळावं म्हणून 4 तास रांगेत उभं राहून आपण तिकीट रिझर्व करतो. खिडकीला लावलेल्या सूचनेप्रमाणे तारीख वेळ तपासून घेतो. 305 म्हणजे नक्की कोणती गाडी ते 5-10 जणांना विचारतो. आपल्याच नंबरची सीट आणखी कुणाला दिलेली नसावी म्हणून प्रार्थना करतो. कारण बुकिंग क्लार्कला उद्देशून कृपया सीट नंबर बरोबर लिहिल्याची खात्री करून घ्या अशा पाट्या आपल्याला लिहिता येत नाहीत. एवढं सगळं करून आपण स्टेशनवर येतो. आपली जागा ताब्यात घेतो. गाडी सुटेपर्यंत आपल्या सीटवर अधिकार सांगणारा, आपल्यासारखंच तिकीट दाखवणारा कोणी येत नाही ना ही काळजी घेतो. गाडी सुटते. आत्ता फक्त फेरीवाल्यांचा सुळसुळाट सहन करायचा आणि गाडी वेळेवर पोहोचणार अशी आशा करायची. पण नाही. गाडी हलते आणि त्याच क्षणी काही सतावणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न समोर उभा राहतो. एखादी वयस्कर व्यक्ती हातात 2-3 पिशव्या घेऊन उभी असते. क्षणी त्याने गाडी पकडलेली असते. रिझर्वेशनचा डब्बा आहे हे त्याला माहीत नसतं किंवा नक्की माहीत असतं. तो आपल्याला सरकून घेण्याची विनंती करतो. अशीच जागा मिळवायची हे त्याने पहिल्यापासून ठरवलेलं असतं. पहिला विचार मनात येतो तो रिझर्वेशनच्या रांगेत आपण 4 तास घालवले ह्याचा. हे टिकोजीराव असले श्रम न करता शेवटच्या क्षणी म्हणतात, जरा सरकून घ्या. सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे लागतात. आपण एवढा मनाचा मोठेपणा दाखवायला हवा असं समोरच्या प्रत्येक माणसाच्या मते जरा सरकून घ्या. सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे लागतात. आपल्या मनाचा एवढा मोठेपणा दाखवायलाच हवा असं समोरच्या प्रत्येक माणसाचं मत असतं. त्यांचे ते सेफ असतात. 4 तासांचा तर प्रश्न आहे. प्रत्येकावर कधीतरी अशी पाळी येतेच. जागा काय बरोबर बांधून न्यायची आहे काय वगैरे. सरस्वती त्यांच्या जिभेवर नाचत असते. ही सर्व विधानं आपल्यालाही पाठ असतात. पण 5व्या माणसाला बसू न देणारे आपण एकदम अमानुष ठरतो. बरं, लोकांच्या वागबानांना किंवा नुसत्या नजरेला त्यात जो शेवटपर्यंत उभा राहणारा त्याची नजर आलीच. घाबरून जागा देऊ करावी तर प्रवास संपेपर्यंत ठणठणीत नकार देण्याचं धाडस आपल्यात नव्हतं ह्याची टोचणी लागत राहते. त्यात बरोबर बायको
असावी. आपण सरकून जागा करून दिली की रागाने तनू ही पावतसे कंपा वगैरे वगैरे लोकांच्या नजरा गाडीतच राहतात. पण बायकोचे कॉमेंट्स तिच्याबरोबर घरापर्यंत आणि नंतर शेजाऱ्यांकडे. तुम्ही आठवूनच पहा एकदा संवाद. काय आलं, काय आलं का पुन्हा? ती शेजारील. आलं बाई एकदाचं. त्रासलेला दिसताय. गर्दी का? विचारू नका. रिझर्व नाही केलं का? केलं होतं हो. कसे राजासारखे आलो असतो. मग सरकून घ्या म्हटल्यावर हे सरकले. 5 माणसं बसल्यावर काय होईल? नाही म्हणावं, नाही म्हणवत नाही हो. खमके असतात ते म्हणतात. ह्या तऱ्हेचा संवाद मला आज तरी टाळायचाच होता. आज आपण ते जे कोणी खमके असतात ते व्हायचं. चक्क डोळे मिटून बसायचं काही वेळ. निग्रह करून मी तसा राहिलो. आणि गमत म्हणजे माझ्यावर आज ती पाळी आलीच नाही. माझ्या समोरच्या बाकावर एक तुंदिलतनू गृहस्थ बसला होता. चेहरा गोल गरगरीत, अंगावर एकूण सर्वत्र स्वास्थ्य पसरलेले, त्यामुळे चेहऱ्यावर कोण्या एकेकाळचा रेखीवपणा गायब झालेला. डोक्यावर तुरळक केस, बुश शर्टचं वरून 3रं बटन तुटलेलं, तिथं तो बुश शर्ट फाटलेला. अंगात भायांचा गंजी फ्रॉकची बाही शर्टच्या बाहेर आलेली. त्याची त्याला खंत नव्हती. त्याची बायको मात्र जातीच्या सुंदरात मोडणारी. तिची राहणीही ठाकठीक होती. दोघांच्या मध्ये 2 मोठे मुलगे बसले होते आणि 3रं कन्यारत्न पॅसेजजवळ स्वतंत्र जागेवर बसलं होतं. मुलीची हौस असावी आणि सरकारी नियमांचं उल्लंघन होण्याच्या आत ती पुरी झाली. मनात उगीच विचार आला की ह्यात त्याच्यापेक्षा त्याच्या बायकोची कर्तबगारी जास्त असणार. डब्यात बसल्याबरोबर तिने मुलांना सूचना दिली. चांगले मोकळे बसा. चांगले मोकळे बसा. मध्ये जागा सुटलेली दाखवू नका. आणि पाठोपाठ नवरा हे 4थं मूल असावं त्याप्रमाणे ती म्हणाली, नीट बसा हो. तो गबाळ्याप्रमाणे हसला. त्या माणसाच्या एकूण बसण्याच्या पद्धतीवरून मी त्याचं संसारातलं स्थान ओळखलं. संगीत नाटकात पहिल्या सांघिक नांदीतच खरा गाणारा कोण आणि नुसतं ध्रुपद आळवणारे कोण हे जसं कळतं तसं मला आता कळलं. त्याचा मोठा मुलगा 14-15 वर्षाचा असावा, दुसरा 13 किंवा 12 आणि मुलगी 9 किंवा 10. एकूण सगळा उरक 5 वर्षातलाच होता. मोठा मुलगा एकदम तरतरीत होता. आईच्या वळणावर गेला असावा. दुसऱ्या मुलाने बाबाची कड घेतली होती. मुलगी पुन्हा आईकडे झुकली. मधला मुलगा काहीतरी प्रश्न विचारित होता. बापापर्यंत तो प्रश्न पोहोचायच्या आत तो तरतरीत मुलगा उत्तर देऊन टाकायचा. आणि असं हे चालू असतानाच उभ्या राहिलेल्या एका माणसाने तोंड वेंगाडलं. त्याबरोबर तो कुटुंब प्रमुख सरकून बसला. मधली मुलं 6-7 इंचांनी आईच्या बाजूला सरकली. अकारण कुणीतरी खेटल्यावर खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या त्या माऊलीने झटकन आत पाहिलं. झालेला प्रकार तिने जाणला. नवऱ्याशी बोलण्यात अर्थ नसल्याचं तिला माहीत होतं. ती त्या अनाहूत माणसाला म्हणाली, तुम क्यों घुसते हो? चलो उठो. भाई हम तो जाने वाले हैं, रहने को नहीं आया. वो मालूम है, वो हमको मालूम नहीं. हमें जागा रिजर्व किया है. तो ठीक है, हम तुम्हारी जागा नहीं लेते. उपयोग नव्हता तरी तिने नवऱ्याकडे मोर्चा वळवला. तुम्ही त्याला कसं बसू दिलत हो? तो नुसता हसला. मग ती मुलाला म्हणाली,
4 तास रांगेत तू रखडलास, आता बाजूला का सरकलास? प्रौढत्व आल्याप्रमाणे तो म्हणाला, आई, बाबा असं नेहमीच करतात. तुला आता ओरडून काय मिळणार आहे? रिवाजाप्रमाणे मध्येच तिकीट चेकर आला. मधल्या मुलाच्या वयाचा प्रश्न निघाला. चेकर म्हणाला, इनका पूरा तिकीट निकालना पडेगा. असं म्हणत त्याने रिसीट बुकाला हातही घातला. ठहरो, हम ज़्यादा पैसे नहीं देंगे. बच्चा 11 बरस का है, ती बाई म्हणाली. तो गृहस्थ शांतच होता. 13 बरस का दिखता है. वो क्या हमारा कसूर है क्या? तुम भी 50 साल के दिखते हो. या सरबत्तीवर टीसी आवाक झाला. त्याला काही सुचेना. डब्यातली माणसं हसायला लागल्याने तो आणखी चवताळला. डब्यातली माणसं काहीतरी घडणार या अपेक्षेने एकदम ताजी तवानी झाली. भाई साहब, पैसा निकालो. नहीं मिलेगा. बच्चा 11 बरस का है. घर पे आओ और बर्थ सर्टिफिकेट देख के जाओ. हम यहाँ से नहीं जाएंगे. जिंदगी भर खडे रहो. एवढं बोलून विषय संपल्याप्रमाणे ती बाहेर पाहत बसली. चेकर निघून गेला. तिने नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, एखादं वाक्य बोलला असतात तर. तो मख्ख होता. कर्जत स्टेशनवर वडे आणण्यासाठी मुलगा निघाला. भाऊ म्हणाला, तू जाऊ नकोस, गाडी सुटली तर. बाबा जातील की. आई म्हणाली, नको, त्यालाच जाऊ दे. गाडी सुटली तर तो पळत पळत पकडेल तरी. तुझे बाबा नुसतेच गाडीकडे पाहत राहतील. वडे त्या मोठ्या मुलाने आणले. दादरला हमालाला हाक मारल्यापासूनची सगळी कामं या चौघांनीच केली. तो गृहस्थ एखाद्या होल्डॉससारखा स्वस्थ शांत होता. हा गृहस्थ कायम आपल्या लक्षात राहणार असं म्हणत मीही खाली उतरलो. तो गृहस्थ कायम लक्षात राहील असं वाटलं होतं, पण मी त्याला विसरलो. घरी आल्यावर आम्ही एकदा चर्चा केली, पण त्यात तसा अर्थ नव्हता. चर्चा म्हणजे तरी काय? तर बायकोने विचारलं, या माणसाच्या बायकोसारखी खमकी बाई तुम्हाला मिळाली असती तर तुम्ही काय केलं असतं हो? प्रत्येक पुरुषाच्या बायकोला असं वाटत असतं की आपण फार सहनशील, साध्या, भोळ्या, मूकपणाने संसारातले फटके खाणारे आहोत आणि आपला नवरा एकदम इब्लिस आहे. त्याला जहांबाज बायको मिळणं फार जरुरीचं होतं. वास्तविक प्रत्येक बाई स्वतःच्या नवऱ्याशी यथास्थित खंबीरपणे, सावधगिरीने संसार करीत असते. तरीही दुसरी बाई तिला फटकळ वाटते. नवऱ्याचा मान न सांभाळणारी दिसते आणि तिला वाटतं की अशी बाई आपल्या नवऱ्याला मिळायला हवी होती. आजही तेच झालं. तो तुंदील तनू गृहस्थ तिला मूर्ख, दुर्बळ न वाटता सहनशील वाटला. माझी रजा संपायच्या आदल्या दिवशी लेले मला भेटायला आला. मी आणखीन रजा वाढवणार आहे का ह्याचा शोध घेण्यासाठी आला होता. तसा विचार नसल्याचं मी त्याला सांगितलं. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्यावर तो निघाला. जाता जाता तो म्हणाला, आपल्या ब्रांचला एक धमाल माणूस आलाय. कोण? नवा हेड क्लार्क, पंतवैद्य. कुछ खास? मूर्ती बघच प्रत्यक्ष. ऑफिसात गेलो आणि पाहिलं तर तीच व्यक्ती. तसाच ढगळ बुशर्ट, गंजी फ्रॉकची बाहेर लोंबणारी बाही. फरक इतकाच, शर्टला सगळी बटणं होती. मी ओळख दिली नाही, झालेली नव्हतीच, पण तरीही कुठेतरी पाहिल्याचे भाव दर्शविले नाहीत. झकास मांडी घालून तो खुर्चीवर बसला होता. समोर फायलींचे ढिगारे पडलेले होते. टेबलाचा उघडलेला ड्रॉवर उघडाच होता. बाहेर पडताना त्याचं टोक त्याच्याच मांडीला लागणार होतं. सर्व अवतारात भर म्हणजे डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा होता. तो नाकावर सरकला होता.
टेबलाच्या काठापर्यंत पेन्सिल घरंगळत जाऊनही काठाजवळ अडकून थांबावी तसा तो चष्मा नाकाच्या टोकापाशी थांबला होता. आपण झडझडून पुढं व्हावं आणि तो व्यवस्थित डोळ्यांपाशी चढवावा असं 10 वेळा वाटलं. अर्थात तसं मी केलं नाही. तसं मी काही केलं नाही. मनात ह्या प्रकारचे येणारे विचार पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य जर माणसाला असतं तर नोकरी सोडून मला काय काय करावं लागलं असतं. हिप्पीसारखे केस वाढवणाऱ्या मुलांचे केस कापावेसे वाटले असते. मुद्दाम मुद्दाम पदर घसरवणाऱ्या बायकांचे पदर खांद्यावर ठोकावे लागले असते. सिनेमाची वाह्यात पोस्टर्स रस्तोरस्ती भटकून उलटी करून ठेवावी लागली असती. मोठ्यांदा लाऊडस्पीकर लावून सार्वजनिक पूजा करणाऱ्या मंडळींचे स्पीकर्स बंद करावे लागले असते. छे, एकूण काम फारच वाढलं असतं. त्यापेक्षा सहनशक्ती वाढवावी आणि पंतवैद्यांच्या चष्म्यातून अत्याचार घडवणाऱ्या सर्व गोष्टी शांत चित्ताने पाहाव्यात. मधला एक पर्याय होता जो मला माहीत नव्हता पण आमच्या ऑफिसातल्या इतर सर्वांना माहीत होता. पंतवैद्याच्या रूपानं एक रिक्रिएशन सेंटरच आमच्या खात्याकडे चालून आलं होतं. पहिले काही दिवस त्याला आजमावण्यात गेले होते आणि मी कामावर हजर होई तो सगळे कसे मॅच्युअर्ड झाले होते. पंतवैद्याला चिडवून बेजार करणं हा सगळ्यांचा छंद झाला होता. त्याला सतावण्याचे रोज नवे नवे पर्याय प्रत्येकजण शोधायचा. कुणी नवा पर्याय सुचवला की त्याला स्पेशल चहाचं बक्षीस देण्यात यायचं. पंतवैद्यांच्या ड्रॉवरमध्ये चावट चित्रांचं पुस्तक ठेवून त्यांची प्रतिक्रिया पाहायची. तो मांडी घालून बसला की त्याची चप्पल पळवायची. त्याच्या हनीमूनची हकीकत त्याच्याकडून वारंवार ऐकायची. 1 ना 2. बरं, तोही सगळे किस्से रंगवून बावळटपणाने सांगायचा. चेष्टा करायला मुद्दा तोच पुरवायचा. एकदा नानलने त्याला सिनेमाच्या तिकिटांचा गठ्ठा दाखवला. ती तिकीटं वापरलेली होती. ऑफिस सुटताच सगळ्यांनी पंतवैद्याला गाठलं आणि रविवारी दुपारी रिगलवर बोलवलं. रविवारची दुपारची झोप मोडून ते मुद्दाम पंतवैद्यांना थिएटरवर जायला लावणार होते आणि त्यांच्यापैकी मात्र कुणीच तेव्हा जाणार नव्हतं. पंतवैद्य ज्याप्रमाणे जातात की नाही हे पाहण्याची कामगिरी पियूनवर सोपवण्यात आली होती. सोमवारी पियूनने पंतवैद्य किती वाजता आले, वाट पाहत कुठे उभे राहिले, त्यांचा चेहरा कसा उतरला होता ह्याचं रसभरीत वर्णन सगळ्यांनाच ऐकवलं. प्रत्येकाने मग निराळी कारणं सांगून आपण का येऊ शकलो नाही हे सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी ऑफिसने ट्रिप काढायची ठरवलं. पंतवैद्याशिवाय ट्रिपला मजा येणारच नव्हती. त्यांना कसा मोरू बनवायचा ह्याच्या योजनाही तयार झाल्या. मला मग राहवलं नाही. पंतवैद्यांनी ट्रिपला येऊ नये अशी मी सरळ त्यांना हिंट दिली, पण त्या बावळटालाही ती हिंट समजलीच नाही. तो ट्रिपला आला आणि सगळ्यांचीच करमणूक झाली. पंतवैद्य थकला नाही. मी कंटाळलो. पंतवैद्यावर जाम चिडलो आणि शेवटी मला त्याची फार कीव आली. एका शनिवारी मी त्याला थांबवून घेतलं. काय पंत, कसं चाललंय? मजा आहे एकदम. मग आपल्याला काय कमी आहे? नोकरी आहे, संसार आहे, 3 मुलं आहेत, दादरसारख्या मध्यवर्ती वस्तीत राहतो, तुमच्यासारखे मित्र आहेत, काय कमी आहे? पंत, तुम्ही खरंच मजेत आहात? आहे ना? का मी मजेत नाही असं कधी माझ्या चेहऱ्यावरून वाटलं तुम्हाला? तुम्ही चेहऱ्यावर तसं दाखवत नसाल. पंतवैद्य जरा थांबला. त्यातल्या त्यात नीट बसला.
शर्टाच्या बाहीच्या बाहेर डोकावणारा गंजी फ्रॉक बाही त्याने आत लोटली. म्हणजे ते त्याला जाणवत असायचं तर डोक्यावरच्या तुरळक केसावरून हात फिरवला. तो म्हणाला, तसं मी चेहऱ्यावर काही दिसू देत नाही. मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. तो संत स्वरात म्हणाला, पुणे मुंबई प्रवास आपण समोरासमोर बसून केला, आठवतं? मी तुम्हाला त्याची ओळख दिली? मी मान हलवत म्हणालो, नाहीच दिली. पण का? दॅट इज माय नेचर. मी गप्प राहिलो. मला संभाषण वाढवता येईना. तेवढ्यात पंतवैद्याने विचारला, तुमचं काय काम होतं? तुम्हाला काही सांगायचं होतं. सांगून टाका. तुम्ही या खात्यातून बदली मागून घ्या. कशा करता? इथलं वातावरण चांगलं नाही. सरकारी नोकरीत तुम्ही चांगल्या वातावरणाची अपेक्षा बाळगून आहात. मी थांबत थांबत म्हणालो, वातावरण म्हणजे? अगदी वातावरणच असं नाही म्हणजे माणसं. पंतवैद्य मध्येच म्हणाला. मी कबुली दिली. पंतवैद्य म्हणाला, माणसं सगळीकडेच सारखीच असतात. कुठेही जा. त्या ब्रांचचा हाच अनुभव. यापेक्षा भयंकर. बदली मुद्दाम मागितलीत. मी आणि माणसांना भिवून मुळीच नाही. भ्यायला म्हणजे ती जास्तीच मागे लागतात. चिडल्या तर जास्तच छळतात. म्हणून तुम्ही चिडत नाही? असं नाही. मला चिडच येत नाही. ते तुम्हाला त्यामुळे. मी थांबलो. पुढच्या विशेषणाचा मला उच्चार करवेना. तो मात्र तयारीत होता. चर्चा करायच्या मूडमध्ये होता. तो म्हणाला, बावळट म्हणतात. मी मान हलवली. मला त्या सगळ्यांची कीव येते. दया, सहानुभूती वाटते. पोटार्थी जीव सगळे गांजलेले नाडलेले कॉम्प्रोमाइज करत जगतात. मन रमवण्याचं साधन शोधतात कुठेतरी. ॲट समबडीज एल्स कॉस्ट. तसं कधी कधी होत असेल. तेही न ठरवता आपण ते मनावर घ्यायचं नाही. उपद्रव झाला तरी. कसला आला उपद्रव? रविवारी भर दुपारी तुम्हाला रिगलपाशी रखडावं नाही लागलं? पंतवैद्य झकासपैकी हसला. मी पाहत राहिलो. पंतवैद्य म्हणाला, आपला देश मुळात इतका दरिद्री आहे की माणसं थोड्या किमतीला विकत घेता येतात. तरी मला पत्ता लागेना. ऑफिसच्या पिऊनला रुपया टेकवला. त्याने झकास थापा ठोकल्या की नाही सोमवारी. पंतवैद्याला मनापासून शेकहँड करीत मी म्हणालो, ग्रेट. माझ्या बावळटपणाची टवाळी होते खरी, पण ती काही माझ्या अंगाला चिकटत नाही. तेवढी एक गोष्ट मी सहन करू शकतो. त्यामुळे सुखात आहे. आपल्या बावळटपणाचे घरी आणि दारी नगारे वाजतात. आपलं लाईफ त्यापायी आरामात जातं. पंतवैद्याचं प्रत्येक विधान माझा गोंधळ आणि कुतूहल वाढवित होतं. तोही हुरूपानं सांगत होता, बावळट ठरल्यामुळे कोणतंही महत्त्वाचं दगदगीचं काम आपल्याला कोणी सांगतच नाही. घरी बायको पण सांगत नाही आणि ऑफिसात साहेब पण सांगत नाही. थोडंसं खरं असेल हे, पण तुम्हाला मग प्रमोशन्स कशी मिळणार? माझी कीव करीत पंतवैद्य म्हणाले, ही सरकारी नोकरी आहे, हे विसरलात. प्रमोशन वगैरे सगळं व्यवस्थित मिळेल. ऑफिस सुपरिटेंडेंट झाल्याशिवाय मी रिटायर होत नाही. एवढं नक्की. काम न करता हे घडू शकतं. सरकारी नोकरीत माणूस लायक आहे की नाही हे ठरेपर्यंत आपण परमनंट होऊन मॅक्झिममला पोहोचतो. तेव्हा
ऑफिसात वांदे नाहीत, केव्हा तरी एक्सपोज झालं तर अशक्य. हाताखालची माणसंच धावून मदत करतात. ही टिंगल टवाळी आपली टिंगल टवाळी करतात, पण त्याच वेळी प्रोटेक्ट पण करतात. करमणूक कर भरतात, असं मी मनात म्हणतो. दॅट्स वाय आय एम वॉन्टेड एव्हरीवेअर. ट्रिप असो, कार्य असो, गॅदरिंग असो, पंतवैद्य इज वॉन्टेड ऑल द टाइम. इकडे येण्यापूर्वी के वर्ल्ड ऑफिसचं गॅदरिंग झालं. मला 19 फिश पॉइंट्स मिळाले. टाळ्याच टाळ्या. माणसं असं प्रेम करतात. पंतवैद्य मनापासून बोलतोय की आत्ताही नाटक करतोय, त्याला हा सगळा खरा गौरव वाटतो की आणखी काही विचार त्यामागे काही कळेना. तो पुढे म्हणाला, घरात तर मी राजासारखा असतो. मी हा असा बावळट ठरल्यामुळे पुढाकार घेऊन बायको सगळी कामं करते. मुलं त्यापायी तरबेज झाली आहेत. बायको तर मला तिचं चौथं मूल समजून सांभाळते. आणखीन काय हवं? कधी रागवत नाही? रागवते हो, तीही माणूसच आहे. पण मला एक सांगा, हुशार, स्मार्ट, कर्तबगार नवऱ्याच्या बायका नाही चिडत? उलट जास्त चिडतात का? नवरा जास्त हुशार असला की तिच्या अपेक्षा वाढतात. अपेक्षा वाढल्या की संघर्ष वाढला. हुशार नवऱ्याला स्वतःची मतं असतात, ती बायकोला कधीच आवडत नाही. संसारात नवऱ्याने स्वतःची मतं सोडून बाकी सगळं बायकांना द्यावं ही त्यांची अपेक्षा असते. मला आत्ता गंमत वाटत होती. काही पटतही होतं, पण त्याला बोलायला लावायचं म्हणजे विरोध करायला हवा. मी म्हणालो, पंत पटत नाही. हुशारी ती हुशारी, त्याचा रुबाब काही वेगळाच. ते बरोबर आहे हो, पण मैत्री आणि संसार त्याला अपवाद आहेत. दोन विद्वानांचं मग एकत्र पटत नाही ते का? स्वतःपेक्षा कमी असलेल्या माणसाशी दुसरा मैत्री करतो. पैशाने, बुद्धीने, प्रत्येक बाबतीत दुसरा कुठेही कमी आहे हे हेरल्यावरच त्यांची प्रांतापुरती मैत्री होते. तसंच संसारात आपण नवऱ्यापेक्षा वरचढ असावं हे प्रत्येक स्त्रीला वाटतं. मी म्हणतो ते ठीक आहे. आपल्याला संघर्ष आवडत नाहीत. आयुष्य स्मूथ हवं. त्यासाठी हा बावळटपणाचा मुखवटा फार सोयीचा आहे. माणसं धावून मदत करतात, पण मी हॅपी आहे. आणीबाणीच्या वेळी माझ्यासारख्या बावळट्याला कुणीही डिस्टर्ब करत नाही. मी माझ्या आणीबाणीत कुणाकडेही धाव घेऊ शकतो. आणखीन काय हवंय? मी त्या अफाट माणसाकडे पाहत होतो. माणसाला कोणत्याही काळज्या नसतील, दुःख नसेल. कसला विचार करताय? तुमचा शर्ट मागवावा म्हणतोय. थांबा, घाई नका करू. मला काळजी नाही असं नाही. तसं मी फार मोठा मानसिक ताण सहन करतो. अगदी 24 तास, म्हणजे झोपेत सुद्धा. काय सांगता काय? खरं तेच सांगतोय. तुम्हाला कसलं टेन्शन आलंय? चुकून इंटेलिजंट ठरेन ह्याचं. इंटेलिजंट माणसं आपण चुकून शनी बावळट ठरणार नाही ना याबद्दल जागरूक असतात. मला आपण हुशार ठरू नये यासाठी सावधगिरी बाळगावी लागते. राजकारणावर अचूक मत देता येत नाही. एखादा जिनियस जोक समजलाच नाही असं दाखवावं लागतं.
शॉपिंगला गेलो तरी मुद्दाम वेगळा चॉईस निवडावा लागतो. या असल्या गोष्टींचा फार ताण पडतो. तुम्ही तो कसा सहन करता? गुरुच्या आशीर्वादाच्या जोरावर. तुमचा गुरु कोण आहे सांगाल? एक बाई आहे. बाई? गांधारी. सांगता काय? यस, खरं तेच सांगतो. महाभारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती अर्जुन, भीष्म, कृष्ण, कर्ण यापेक्षाही मोठी. मी समजून उमजून विचारलं, ते कसं? महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याजवळ जे होतं ते दाखवायला वाव मिळाली. विद्वत्ता, शौर्य, शक्ती सगळं उधळून टाकू शकला जो तोच. कुणाची कुचंबना झाली नाही. गांधारी सर्वात श्रेष्ठ, आपण होऊन अंधत्व पत्करणारी. तिने हे दिव्य कसं केलं माहीत आहे? नाही. डोळ्यावरची पट्टी सोडताच सगळं विश्व आपलंच आहे हे ओळखल्यामुळे तो क्षण आपण म्हणून तो क्षण आपला म्हणून तेव्हा उगू शकतो. ह्या आधारावर आम्हीही त्याच आधारावर आहोत. हा मुखवटा टाकायची खोटी आहे. मी हसलो, अगदी मनापासून. पंतवैद्य आणखीन खुलला आणि म्हणाला, अध्यात्म ह्यापेक्षा वेगळं नाही. अहंकार सोडला की देव भेटतो म्हणे. आमच्यावरही जनता जनार्दन प्रसन्न आहे, कारण आम्ही हुशारी सोडली आहे. पंतवैद्याने टाळीसाठी हात पुढे केला. तर असं ही एक सुंदर आणि विनोदी प्रकारची कथा संपली आहे. शेवटपर्यंत आपण मला आपला वेळ दिला ह्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.